मुंबई महापालिकेमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। मुंबई महापालिका म्हणजेच मच्छी बाजार आहे का असा प्रश्न विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला। मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी वाढायला लागली आहे। त्यांना सत्तेचा माज आलाय असं म्हणत पेडणेकरांनी निशाणा साधला। तर इतके वर्ष महापालिकेमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरच फिरत होते, पहिल्यांदा कार्यकर्ते येऊ लागलेले आहेत, त्यामुळे किशोरीताईंनी सवय करून घ्यावी असा उपरोधिक टोला महापौर रितू तावडे यांनी लगावलाय। पण कमल का फूल लगाया लावलेलं होतं म्हणजे तो भाजपचाच कोणतरी होता आणि उद्धटपणे बोलायला लागलं। म्हटलं ए काय मच्छी मार्केट आहे की जत्रा आहे, नीट उभं राहायचं। आता हे स्वाभाविक आहे ना, जी ॲक्शन आली त्याला रिॲक्शन होणार। आणि आमची दोन्ही मुलं काळजी घेत होती की ताई येत आहेत, पटकन वळला तर धक्का लागून मागच्या वेळेला एकदा झालं म्हणून दुसऱ्यांदा झालं तर पडू शकतो ना। मग हे पण आता त्यांच्या अंगात सत्ता आली आहे असं म्हणायला हरकत नाही कार्यकर्त्यांच्या। मुंबईकर आपापली कामं घेऊन येतात आहे आणि त्यांची ती कामं त्या ठिकाणी होतात आहे म्हणून ते मुंबईकर येतात आहे। तर त्यामुळे गर्दी खूप वाढली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग मध्ये, सगळ्या त्या पॅसेज मध्ये, सगळ्या फ्लोअर मध्ये ह्यांना धक्काबुक्की झाली असेल म्हणून ते अशा म्हणाले। ताईंना सांगा आता सवय लावून घ्या, आता आपण या ठिकाणी मुंबईची कामं करण्यासाठी बसलोय। या ठिकाणी महायुतीचे सगळे नगरसेवक, या ठिकाणी बसलेल्या महापौर म्हणून मी, उपमहापौर, सगळे चेअरमॅन मुंबईच्या लोकांची कामं करण्यासाठी बसली आहेत म्हणून कदाचित ही गर्दी वाढली। मुंबईच्या लोकांची कामं होतात आहे म्हणून वाढली आहे, तर त्यामुळे त्यांना हा मच्छी बाजार